काढते आणि खरबूज आणून ठेवली 2-3 दिवसात, ते पण खाणं झालं नाही. आणि उद्या काय काय लागणार ती लिस्ट बनवायची, त्यामुळे वही आणि पेनच ठेवलेली आहे. जे आठवण आलं ते लिहत जाते, नाहीतरी काय होतं ना, नंतर एकदमच मला आठवण येत नाही, काही गोष्टी विसरून जाते मी आणि नंतर ह्या आलं असं पण होतं. आता उद्या पूजा नाही तर पूजेची सगळी सामग्री ते सगळंच असणार आहे. तर चला आता मी जास्त बोलणार नाही, अगोदर स्वयंपाक करून घेते. आता तसं तरी 2-3 दिवस झाले मी काही समोर येऊन तुम्हाला बोलले नाही, कामाचा गोंधळ तितका होता. तर अगोदर मी पटकन स्वयंपाक करून घेते. तर जीही किचनवरती एक्स्ट्रा पसारा झालेला आहे सगळा उचलून मी खाली ठेवलेला आहे, किचन रिकामी करून घेतली. आणि आज भाजीमध्ये बनणार आहे दोडक्याची भाजी. खूप साऱ्या भाज्या आणलेल्या आहेत, तर आज मी दोडक्याची भाजीच बनवणार. तर इकडं दोडके काढून घेतलेले आहेत, 2-4 कांदे पण घेतलेले आहेत आणि हिरवी मिरची पण घेतलेली आहे, म्हणजे हिरवी मिरची भाजायची आहे मला. कोथिंबीर घेतलेली आहे. कांद्यावरची अगोदर साल काढून घेते, म्हणजे आज रविवार आहे, यांचा उपवासाचा दिवस. तर आज पोहे किंवा उपमा किंवा सुशेला काहीतरी नाश्ता बनणार, म्हणून म्हटलं जी तयारी करायची अगोदर करून घ्यायची, कारण तयारीलाच वेळ लागतो. हे कांदे वगैरे चिरणं, मिरची चिरणं, हे सगळं तयार झालं ना मग बनवायला जास्त वेळ लागणार नाही. आणि नाश्ता अगोदरच बनवून ठेवला तरी थंड झाल्यानंतर खावं असं वाटत नाही. तर हे घरी आल्यानंतरच मी बनवणार आहे, फक्त तयारी करून ठेवत आहे. आता दोडकीही चिरून गेले, तर अगोदर मी पूर्णपणे साल काढून घेतलेले आहे. आणि या सालीची चटणी खूप छान बनते, पण मी आज ठेवलेली नाही, कारण आता मला कामाचा खूप गोंधळ येतात, ती चटणी बनवणं खाणं काही होणार नाही, म्हणून काही मी काढलेलं नव्हतं. फक्त साल काढली आणि दोडकी इकडे मी चिरून घेतलेले आहेत. आपण भाजी जर आवडत नसेल ना, भाजीच्या ऐवजी आपण ही चटणी बनवू शकतो. मी भरपूर वेळा शेअर केली, दोडक्याची चटणी खूप छान टेस्टी बनते. म्हणजे मला तरी ना भाजीपेक्षा चटणी खूप आवडते, पण आज मी भाजीच बनवत आहे. म्हणजे जास्त तामझाम करायचं नव्हतं, कमी वेळामध्ये सगळी किचनची कामं आवरून परत आज मला गोधडी वगैरे धुवायचे आहेत, खूप जास्त कामं आहेत. आणि तसं तरी गावाकडे पहाटे 5 वाजताच आम्ही नदीकडे जायचो ते गोधडी वगैरे घेऊन, पण इकडं काय आता नदी विहिरीकडे कुठं जात नाही, घरच्या घरी पाणी असतं आणि घरच्या घरी धुवत असतो. तरी पण अगोदर मी लवकरच धुवायचे, म्हणजे सकाळी उठल्यानंतर अगोदर ते गोधडी वगैरे धुण्याचं काम, नंतर मग हे आंघोळ आणि किचनची कामं सुरू व्हायची. पण आता तसं होतच नाही, अगोदर आंघोळ होते, जी रोजची कामं आहेत ते होतात, सगळ्यांचं जेवण खाणं होतं, मग त्यानंतर मी ती गोधडी धुवायला घेते. यामध्ये मला खूप लेट होत आहे, म्हणजे कधी कधी 10-11 पण वाजतात. पण काय करणार, अगोदर सारखं जमतच नाही. आता सगळेजण जेवण करणार लवकर, सगळ्यांना घाईघाईच असते, सकाळी लवकर टिफिन भरून द्यायचं, बाबाही लवकर जेवण करतात. म्हणून म्हटलं आपण जर गोधडी धुवत बसलं त्यामध्ये वेळ भरपूर जातो आणि परत मी आंघोळ करणं आणि मग स्वयंपाक करणं, मग सगळ्यांना जेवायला लेट होतो. म्हणून म्हटलं जी आपली रोजची कामं आहे, स्वयंपाक, देवपूजा, सगळी कामं आवरून घ्यायची, नंतर मग धुवायला थांबायचं. मग थोडासा वेळ जास्त झाला तरी काही हरकत नाही, कारण सगळ्यांचं जेवण होतं ना, त्यामुळे आपण थोडंसं निश्चिंत होऊन कामं करतो. तर इकडे मी दोडकी चिरून घेतलेले आहेत. चहा पण बनत ठेवलं आहे, म्हणजे दूध आल्यानंतर चहा बनलेला आणि दूधही गरम करायला ठेवलं, चहा पण बनत ठेवलेला. चहा घेऊन फुल एनर्जीसोबत मी कामाला लागते. तर इकडे अगोदर मी कांदे चिरत आहे. खूप रडवायचं काम करतात हे कांदे, जसं कांदा चिरायला घेतला की डोळ्यावाटी पाणी येतं. तर कांदा चिरून झालेलं आहे, सगळं मी इकडं ताटलीमध्ये काढून ठेवलेलं आहे. तर दूध गरम झालं, दूध मी अगोदर उचलून खिडकीत ठेवलेलं आहे, साय येत राहते हवा लागल्यामुळे. तसं तर दूध मी फ्रीजमध्ये ठेवत नाही, खिडकीमध्ये ठेवल्याने छान साय येते. आणि चहाचं उचलून मी तिकडच्या बर्नरवर ठेवलेला आहे. चहा उकळत आहे निवांत, तोपर्यंत मी इकडे भाजी बनवण्याची तयारी करत आहे. चहा पण बनलेला आहे, तर एका मोठ्या गिलासात मी ओतून ठेवलं, म्हणजे लवकर हे गार होणार नाही, कारण आता अगोदर मी भाजी बनवणार आहे. कढईमध्ये तेल घेतलं, तेल छान तापल्यानंतर यामध्ये जिरं, मोहरी, कोथिंबीर टाकली, थोडंसं लसूण आणि खूप सारा कांदा टाकलेला आहे, परतून घेतलेला आहे. नंतर हे जे दोडक्याच्या फोडी चिरून ठेवलेल्या होत्या ते टाकल्या, परतून घेतलं थोड्या वेळ फोडणीमध्ये, म्हणजे भाजीचा टेस्ट छान येतो. नंतर यामध्ये सुके मसाले टाकले, जसं हळदी पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. छान मिक्स करून घेतलं, मसाले छान तेलामध्ये मी परतून घेतली फोडणीमध्ये. नंतर यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे, म्हणजे जशी लप्त भाजी म्हणतात ना तशी बनवणार आहे. नंतर टाकलेले 1 वाटी शेंगदाण्याचं कूट, म्हणजे शेंगदाणे भाजून वाटून ठेवत असते, जेव्हा अशा भाज्या बनवायच्या त्यावेळी टाकलेलं पटकन ते, म्हणजे हे वेगळं भाजणं वाटणं भरपूर वेळ जातो त्यामुळे ना मी 8 दिवसाचं तरी बनवून ठेवते हे कूट. जेव्हा अशी भाजी बनते ना त्यामध्ये मी टाकत असते. तर तिकडे भाजी निवांत कमी गॅसवरती बनत आहे, तोपर्यंत मी भात बनवत ठेवते. तर तांदूळ घेतले, तांदूळ फटकून निवडून घेतले. आणि आज भांडे पण रॅकला लावलेले नाही आहेत, तर अगोदर मी कुकर घेतलं, फक्त बाकीचे सगळे भांडे टोपल्यातच आहेत, ते भांडी रॅकला लावायचे आहेत मला. म्हणजे छोटी छोटी कामं ना भरपूर वेळ जातो यामध्ये, पण मला आज थोडंसं फास्टच करायचं होतं. एकतरी रोजची किचनची कामं आहेत, देवाची डीप क्लिनिंग आज करायची आहे, कारण उद्या नवस चढवायचं आहे आणि उद्या होणार नाही सगळी कामं, म्हणून मी थोडीफार कामं आजच आवरून ठेवणार आहे. जसं की देवांना भया पटलून छान घासून स्नान घालणं, देवाची डीप क्लिनिंग करणं, कारण पूर्ण घरचं झालेलं फक्त देवाला राहिलेला आहे आणि वरचा मजला राहिलेला आहे. तर ते पण मी आल्यानंतर करणार आहे. जसं की आज आम्हाला जेवण करायला जायचं आहे, आमंत्रण आलेलं आहे पाहुण्याच्या घरी, म्हणजे आज त्यांच्या घरी नवं आहे आणि उद्या आमच्या घरी राहणार, मग उद्या ते आमच्या इथे येणार.
म्हणजे 1-2 घरं असली की असंच नियोजन करावा लागतो. तर इकडं हिंडत फिरत चहा पण मी घेतला, भात पण बनत ठेवलेला आहे. बघू शकता मस्त अशी दोडक्याची भाजी बनलेली आहे. भाजी बनवून झालेली आहे. आता देवपूजा मी करून घेते. देवपूजा करायला सुरुवात करतच होते तितक्यात बाबा आलेले आहेत आंघोळ करण्यासाठी. तर बाबांची आंघोळ होईपर्यंत मी स्वयंपाक करून घेते. म्हणजे स्वयंपाक तर बनलेलीच आहे, फक्त मला भाकरी बनवायची. त्याने आज बाबांना खूप लवकर आलेले आहेत. म्हणजे दररोज कसं कधी 9, कधी 10, कधी 11 पण वाजतात. म्हणजे कसलीच टायमिंग नाही बाबांची. पण आज 7, 7:30, 8 वाजेपर्यंतच घरी आलेले आहेत. तर म्हटलं अगोदर मी भाकरी बनवते आणि त्यांना जेवायला वाटते. तुम्ही जाता इथं परत चहा बनवला का? तर नाही, गिलासामध्ये मी चहा हिंडत फिरत पित होते, पण खूप थंड झालेला होता. तर ते चहा मी गरम करून घेतला आणि कपात ओतून ठेवलेला आहे. म्हणजे एकदम थंड होतो या कामाच्या ह्याच्यामध्ये, ते चहाच पिणं होत नाही. एकदम पाणी पिल्यासारखं पेते ना, ते पिल्यासारखं वाटत नाही. म्हणून मी परत इकडे चहा गरम करून घेतला. आणि आता एकदम मी अगोदर ज्वारीच्या भाकरी बनवते, त्यासाठी तवा मी गरम करायला ठेवलेला आहे. पीठ मळून घेतलं, भाकर थापून घेतलेली आहे आणि तव्यावरती टाकली. म्हणजे जेव्हाही आपण ज्वारीची भाकर बनवतो तर तवा छान गरम झाला पाहिजे. तसं तर लोखंडी तवा गरम व्हायला वेळ थोडासा जास्त लागतो. आणि एक वेळा छान तवा तापला की मग कुठेही प्रोसेसिंग थांबणार नाही, भाकरी खूप फास्ट बनतात. तर इकडं भाकर मी तव्यावरती टाकली, आलट पलट करत मी सेकून घेत आहे. संग चहा पण घेत आहे. म्हणजे सकाळी असं होतं ना, चहा पिणं म्हणजे निवांत बसून चहा पिणं मला होतच नाही. हिंडत फिरतच चहा पिते आणि थंड पण होतो, असं होतं. तर झाले भाकरीवरून बाबांना जेवायला वाढलेलं आहे आणि देवपूजा अगोदर मी करून घेते. तर आज देवाऱ्याची डीप क्लिनिंग होणार, त्यासाठी मी सगळ्या देवांच्या मूर्त्या उचलून किचनवरती ठेवलेल्या आहेत. परत जेही देवाचे पितळ तांब्याचे भांडे आहेत ना, सगळं देवाचं जेही सामान आहे सगळं मी किचन वाट्यावरती ठेवलेला आहे. देवारा पूर्णपणे स्वच्छ करून घेतला आणि भांड्याचं जे लिक्विड आहे त्यानं पण देवारा खूप स्वच्छ निघतो. म्हणजे जी चिकट डाग पडलेले असतात ना, पूर्णपणे जातात. तर तुमच्याकडे जे लिक्विड आहे ते घेऊ शकता. मी इकडे भांड्याचंच घेणार आहे. म्हणजे मार्बलचा देवारा आहे, खूप असे डाग पडतात याच्यावरती. म्हणजे 4-8 दिवस गेले ना, एकदम भयानक असे काळपट डाग पडतात. कारण दिवा धूप आपण जास्त प्रमाणात लावतो ना, त्याचे डाग असतात ते. तिकडे देवारा अगोदर मी कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. नंतर लिक्विड टाकलेलं आहे, जे भांड्याचं भांडे क्लिनर आहे ते टाकलेलं आहे. आणि इकडे जे मऊ घासणी येते ना त्यानं घासते, जे वायरची येते ना ताराची म्हणजे स्टीलची, त्यानं घासायची नाही, त्यानं स्क्रॅच पडू शकतात. म्हणून मी इकडे कपड्याची घासणी घेतलेली आहे आणि थोडंसं पाणी टाकून मी छान असं घासून घेतलेलं आहे. नंतर मी काय केलं, कॉटनचा कपडा घेतला, पाण्यात भिजवून मी व्यवस्थित देवारा पूर्णपणे पुसून घेतलेलं आहे. कारण पाणी तरी टाकता येणार नाही, इथंच पाणी साचलं जातं. म्हणून मी कॉटनचा कपडा घेतला आणि पूर्ण देवारा स्वच्छ पुसून घेतलेला आहे. बघू शकता सगळे डाग गेलेले आहेत आणि एकदम पांढरा शुभ्र मार्बलचा देवारा झालेला आहे. असं वाटत की आजच नवीन आणलेला आहे, इतका छान स्वच्छ झालेला आहे. तर पूर्ण देवारा मी व्यवस्थित पुसून घेतला. तर देवाऱ्याची डीप क्लिनिंग झालेली आहे. तर कळशाचं पाणी अगोदर मी झाडांना ओतून येते. तसं तर सकाळी मी सगळ्या कुंड्यामध्ये पाणी दिलेलं आहे, तरी पण हे जे कळशाचं पाणी असतं ना, सगळ्या झाडांना थोडं मी टाकलेलं आहे. आणि हे जे कळशाचं तांबे ते पण मला घासायचं आहे. देवांना पण भया पडलो छान घासून स्नान घालायचं आहे आणि साईबाबांच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे. कारण उद्या होणार नाही, ती उद्याची कामं आहेत. म्हणजे उद्याच मला देवाऱ्याची डीप क्लिनिंग करायची होती, पण इतकी एक्स्ट्रा कामं उद्या होणार आहेत ना, इतकी धावपळ होणार आहे. म्हणून म्हटलं आजच देवाची डीप क्लिनिंग करायची आणि उद्या जसं आपण दररोज देवपूजा करतो तशी करू. तर इकडं मी घासणी घेतली, जी मऊ घासणी येते ना त्याला मी भया पावडर लावून इकडे तांब्या छान घासलेलं आहे. कारण मी अगोदर हातानं डायरेक्ट घासायचे, पण हात खूप खराब होत आहेत. कारण खूप केमिकल असतं, पितांबरी घ्या किंवा भया पावडर घ्या किंवा आणखीन कुठलं काही घ्या, त्यामध्ये केमिकल खूप जास्त असतं आणि ते माझ्या हाताला हेच होत नाही, एकदम हात खराब होत आहेत आणि नंतर खूप त्रास पण होतो त्याचा. म्हणून मी इकडं काय केलं, हातानं घासलेलं नाही आहे. मी देव घासण्यासाठी छोटं ब्रश घेतलेलं आहे आणि जे तांबे वगैरे आहेत ना त्याच्यासाठी छोटी घासणी घेतलेली आहे. त्यानं मी छान घासून धुवून घेतलेले तांब्या वगैरे. आणि इकडं महादेवाची पिंडी, नंदी, भगवान, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, यांना पण मी छोट्या ब्रशने छान घासून घेतलं. जी डिझाईन बनलेली असतं ना तिथंच खूप असं काळपट जे आपण गंध वगैरे लावतो ना ते बसलेलं असतं. म्हणून ब्रशनं छान स्वच्छ झालेलं आहे. त्याला पण मी भैया पावडर लावून छान स्वच्छ केलेलं आहे. आणि इकडे लक्ष्मी मातेचं मुकुट, ते पण मी छान घासून घेतलेलं आहे. म्हणजे भैया पावडरने छान घासून स्नान घातलेलं आहे. आता पादुका आहेत, परत आता देवाच्या मूर्त्या आहेत. तर छोट्या ब्रशने मी छान घासून स्नान घातलेलं आहे. एकदम छान सोन्यासारखी चमक आलेली आहे सगळ्या पितळ तांब्याच्या भांड्यांना आणि देवाच्या मूर्त्यांना. म्हणजे मी प्रत्येक गुरुवारी करत असते, पण उद्या नवं चढवायचं आहे म्हणून मी आजच देवाची डीप क्लिनिंग करून घेतली आणि देवांना भया पडलो छान घासून स्नान घातलेलं आहे. आणि आज देवाऱ्यामध्ये मी हे आसन अंतरलेलं आहे, म्हणजे भगव्या कलरचं आहे हे आणि कॉटनचं आहे, त्यामुळे खूप छान दिसत आहे. म्हणजे वेगवेगळ्या कलरचे आहेत माझ्याकडे खूप सारे, पण मी आज हे भगव्या कलरचंच आसन देवाऱ्यामध्ये अंतरलेलं आहे. आणि अगोदर उतरंड लावून घेतली, कळशाचा तांब्या मी ठेवलेला आहे पाणी भरून आणि आता देवाच्या मूर्त्याही देवाऱ्यात विराजमान करू. तर
महादेवाची पिंडी, नंदी भगवान आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती मी ठेवलेली आहे. शाईबाबांच्या मूर्तीला मी अभिषेक घातलेला आहे. शाईबाबांची मूर्ती देवाऱ्यात विराजमान केली. पोशाख घातलेले आहेत आणि मोत्याच्या माळा, रुद्राक्षाची माळा घातली, फेटा घातलेला आहे. तर शाईबाबांच्या मूर्तीचं अभिषेक झालं, पूजन पण झालेलं आहे. आणि आता विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि महादेवाची पिंडी, नंदी भगवान हे पण मी ठेवलेले आहेत आणि मोत्याच्या माळा घातलेल्या आहेत. आता लक्ष्मी मातेचं मुकुट पण मी इकडे कळशावरती ठेवलेलं आहे. मोत्याचं मकर घातलेलं आहे, फुलाचा गजरा, मंगळसूत्र, कळस्थापना झालेली आहे. आता देवांच्या मूर्त्या देवाऱ्यात विराजमान करू. तर अगोदर मी हळदी कुंकू चंदन वाहून घेते आणि मग नंतर इकडं मूर्त्या मी ठेवत असते. कारण एक वेळा आपण ठेवल्यानंतर हळदी कुंकू लावायला गेलं तर काय होतं, मूर्त्या पडतात. म्हणून मी अगोदर ठेवले, नंतर मी देवपाट्यात विराजमान केलेलं आहे. मोठ्या मोठ्या मागाच्या साईडला छोट्या मूर्त्या समोर ठेवलेल्या आहेत. तर अशा प्रकारे मी देवाची मांडणी केलेली आहे. देवपूजा करतच होते तितक्या दिनेशचे पप्पा आलेले आहेत आणि घाई गडबड इतकी होती की म्हणजे थांबणार नाहीत, खूप गडबड करत असतात घरी आल्यानंतर. तर अगोदर यांच्यासाठी पोहे बनवते, पण हे पण करून सगळं माझं व्यर्थच गेलं, काहीच खाल्लेलं नाही. म्हणत आहेत वीर सवासिनीचं आपल्याला आमंत्रण आलेले, त्यामुळे पोहे वगैरे मी खाणार नाही आणि तू पण खाऊ नको, कारण ते आपल्यालाच पाप असतं त्याचं. तर ठीक आहे म्हटलं, नाही तर नाही. इकडं फक्त मी फोडणी तयार केली आणि तशीच फोडणी उचलून मी ठेवलेली आहे साईडला, कारण आता पोहे बनवून तरी काय करणार, खाणारच नव्हते हे. आणि टिफिन भरायचं होतं मला, म्हणजे जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्याच्यासाठी. जोपर्यंत मी टिफिन भरत आहे तोपर्यंत हे सगळ्या गोदडी वगैरे बाहेर घेऊन जात आहेत आणि माझी पूजा पण अर्धीवट झालेली आहे. आल्यानंतर खूप घाईघाई करतात, एकही काम माझं कंप्लीट होत नाही. तर म्हटलं जोपर्यंत मी टिफिन भरते तोपर्यंत तुम्ही सगळ्या गोदड्या वगैरे बाहेर नेऊन ठेवा. म्हणत होते की मी येईपर्यंत भिजत घालायचं होतं ना, थोडंसं भिजले असते, मग आल्यानंतर मी धुवलं असतं. पण हे घरची कामं इतकी आहेत की वेळच भेटला नाही मला. स्वयंपाक, देवपूजा ही सगळी कामं, आणि उद्या नव्हतं तर थोडीफार उद्याची तयारी होती मला, त्यामुळे झालं नाही. तर यांना म्हटलं तुम्हीच भिजत घाला, टिफिन देऊन येतो आणि आल्यानंतर मीच भिजत घालतो म्हणत होते. ठीक आहे म्हटलं, तोपर्यंत मी देवपूजा आणि किचनची सगळी राहिलेली कामं मी आवरून घेते. म्हणजे भांडे वगैरे मी घासणार नाही, फक्त देवपूजा मी कंप्लीट करून घेते. स्वयंपाक तर झालेलाच आहे. आणि इथं वरच्या साईडला पातेले ठेवलेले आहेत, म्हणजे खूप सारे एक्स्ट्रा भांडे इथं मोठे मोठे मी ठेवले आहेत. पण हे जे 2 पातेले आहेत ना, हे गोदडी धुण्यासाठी आम्ही घेत असतो वर्षाला, कारण जे मोठं टोपलं येतं ना ते नाही माझ्याकडे. परत बाकीच्या प्लास्टिकचे टोपले खूप सारे आहेत, पण त्यामध्ये धुवायला जमत नाही, खराब होतात ते. पातेले ठीक आहेत, मजबूत आहेत, म्हणून इकडे दोन्ही पातेले काढून घेतले. या पातेल्यामध्येच गोदडी भिजत घालायचे आहेत, पण त्या अगोदर मी देवपूजा करून घेते. तर हे टिफिन देऊन येतील तोपर्यंत मी देवपूजा कंप्लीट करून घेतली. फुलं घेऊन आले, देवांना फुलं वाहिलेली आहेत आणि दीप प्रज्वलित करून घेते, धूप लावून घेते. तर पुढची कामं कशी आवडली, म्हणजे गोदडी वगैरे कशी दिली, नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा. आता यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते. बाय बाय, टेक केअर.